थँक्यू. पुन्हा एक वेळेस आपण प्रभात भक्तीमध्ये परमेश्वराचं वचन ग्रहण करण्यासाठी आणि या तत्वाने आमच्या जीवनामध्ये नवीन अभ्यास घेण्यासाठी आपण सर्वजण एकत्रित या ठिकाणी आलेलो आहोत. आज प्रभात भक्तीमध्ये सहभागी झालेले सर्व कुटुंबियांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मी प्रीतीचा सलाम याप्रमाणे सांगतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो की ह्या विषयाने आणि ह्या अभ्यासाने आपण आपल्या जीवनामध्ये अधिक आणि अधिक उन्नती आपण करून घेणार आहोत. काल आपण या ठिकाणी शिकलो की नवीन पृथ्वी कशा प्रकारे या ठिकाणी त्याचं स्वरूप होतं आणि विशेष करून ती कसं अखंडत्व आणि भिन्नत्व या प्रकारे या ठिकाणी त्याचा अभ्यास आपण शिकलो. नवीन यरुशलेम बद्दल आपण शिकलो आणि नवीन पृथ्वी कशी या ठिकाणी अग्नीने शुद्ध करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये आपला आता या ठिकाणी प्रवेश कशा प्रकारे झालेला आहे आणि नवीन पृथ्वीवरलं जीवन कसं असणार आहे हे देखील आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आजच्या भागाला आपण या ठिकाणी सुरुवात करूया. आमच्या अपेक्षेच्या पलीकडे प्रभूच्या प्रार्थनेमध्ये नम्रपणे मांडलेल्या विनंतीचे देव उत्तर देतो. तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. जेव्हा देव नवे यरुशलेम पृथ्वीवर पुन्हा बसवितो, प्रकटीकरण 21:1-2 मध्ये आपण पाहतो, तेव्हा त्या प्रार्थनेची प्रतीती येते. तो पृथ्वीला स्वच्छ करून उजाळच देतो असे नाही, तर तिला तो उच्च पदात चढवितो. पतनाच्या अगोदर तिचा जो दर्जा होता त्याच्या वर चढवून ती विश्वाची राजधानी बनते. या प्रसंगी आपण या ठिकाणी पाहत आहोत की परमेश्वराने आपणाला अगोदरच आपण जी प्रभूची प्रार्थना करतो त्या प्रार्थनेमध्ये आपण नेहमी म्हणतो की तुझे राज्य येऊ आणि त्या प्रकारे पृथ्वीवरती नवीन राज्य येण्यासाठी परमेश्वराने अगोदरच या प्रार्थनेमध्ये आपणाला सांगितलेलं आहे. हे शिकवून भविष्यात घडणाऱ्या गोष्टीबद्दल परमेश्वराने अगोदरच आपल्याला ही माहिती दिलेली आहे. म्हणून आम्ही वारंवार प्रभूच्या प्रार्थनेमध्ये म्हणतो की तुझे राज्य येऊ आणि देवाचं राज्य ह्या पृथ्वीवरती स्थापन झालेलं आहे आणि म्हणून आपण या ठिकाणी या गोष्टी शिकत आहोत. भौतिक वर्णन नवीन यरुशलेमाचे सौंदर्य प्रगट करण्यासाठी योहान भावनात्मक संज्ञाचा उपयोग करतो. पवित्र नगर नवे यरुशलेम नवऱ्यासाठी शृंगारलेल्या नवरीप्रमाणे सजवलेले होते. प्रकटीकरण 21:2 मध्ये नवीन यरुशलेम बद्दल वर्णन करताना आपण पाहतो. नगरीच्या भौतिक विशेष गुणधर्माच्या वर्णनावरून तिचे सत्य स्वरूप आम्हापुढे चित्रित केले आहे. त्याचा प्रकाश योहानाने नवरी कोकऱ्याची स्त्री हिला पाहिल्यावर पहिलाच विशेष गुण त्याच्या ध्यानात आला, तो म्हणजे तिचा प्रकाश. प्रगटी 21:9-11 मध्ये आपण पाहतो. देवाच्या गौरवी तेजाने नगरी प्रकाशित झाल्याने सूर्याचा व चंद्राचा प्रकाश पडण्याची गरज भासली नाही. प्रगटी 21:23-24. अंधाऱ्या गल्याबोळींचा प्रतिकूल परिणाम नगरीवर होणार नाही, कारण तट आणि रस्ते स्वच्छ पारदर्शक होते आणि रात्र तर तेथे नाहीच. प्रकटीकरण याचा 21-25 वचन. त्यास दिव्यांच्या अथवा सूर्यांच्या प्रकाशाची गरज नाही, कारण प्रभू देव त्यांच्यावर प्रकाश पाडितो. हे देखील आपण प्रगटी 22:5 मध्ये पाहायला मिळते. त्याची बांधणी कशी आहे? हे नगर विसवण्यास त्याच्या बांधणीसाठी देवाने उत्कृष्ट आणि अत्युत्तम साहित्य वापरले आहे. तट मौल्यवान आस्पे खड्यासारखा लखलखीत आहे. प्रकटीकरणाचा 21:11-18 वचनापर्यंत या गोष्टी पाहू शकतो. नगराच्या तटाचे पाये वेगवेगळ्या मूल्यवान 12 रत्नांनी शृंगारलेले आहेत. यास्पे, नीळ, शिवधातू, 5 गोमेत, सारदी लसना, वैंडूर्य, पुष्कराज, सोंड लसणी, याकीत, पद्मराग असे ते आहेत. तथापि इमारत बांधणीसाठी ही रत्ने प्रमुख साहित्य किंवा जिन्नसा नाहीत, कारण बहुतेक भाग म्हणजे नगराचे रस्ते आणि इमारती देवाने सोन्याच्या बांधल्या आहेत. प्रकटीकरण 21:18-21. आज सिमेंटचा जसा सरळ हाताने बांधण्यासाठी उपयोग करतात, तसे ह्या मौल्यवान धातूचा उपयोग करण्यात येतो. आजच्या उत्तम सोन्यापेक्षा हे सोने उत्कृष्ट दर्जाचे आहे. स्वर्गामधल्या सोन्याचा उल्लेख, कारण योहान याला काचेसारखे शुद्ध सोने आहे असे म्हणतो.
प्रगडी 21:18. एक एक वेश एकेका मोत्याच्या असून अशा 12 वेशी नगरात प्रवेश करण्यासाठी होत्या. क्लेशातून झालेले उत्पादन मोती आहेत. शिंपल्याच्या कालूमध्ये अति लहानशी क्षोभजन्य वस्तू प्रवेश करीते तेव्हा तो लहानसा जीवाणू क्लेशाने तळमळून जातो आणि त्यामुळे त्या क्षोभजन्य लहानशा वस्तूचे रूपांतर तेजस्वी चकचकीत मोत्यामध्ये होते. वेशी मोत्याच्या बनवलेल्या आहेत. ख्रिस्तामधील बेसुमार वैयक्तिक क्लेश भोगण्याद्वारे देवाने तुमचा प्रवेश आणि माझा प्रवेश सुलभ केला आहे. ख्रिस्तामध्ये देवाने सर्व गोष्टींचा समेट स्वतःशी करून घेतला आहे. ज्याप्रमाणे आज जसे अर्थपूर्ण आणि महत्वाचे आहे त्याप्रमाणे त्या नगराच्या बांधणीसाठी ज्या जिनसा आणि साहित्य वापरले ते महत्वाचे होते. यास्तव दूताने जे नगर योहानाला दाखवले त्याच्या भिंतीचे मोजमाप त्याने केले. शहराचे मोजमाप करू शकतो. त्याला उंची, लांबी आणि जाडी आहे. यावरून गृहीत गोष्टी शोधणाऱ्या आधुनिक मनाला नगराच्या सत्यतेविषयी संदेश देण्यात येतो. त्या ठिकाणी अन्नाचा पुरवठा कसा असणार आहे. नवीन पृथ्वीमध्ये अन्न कशा प्रकारे या ठिकाणी पाणी असणार आहे. नगराच्या मध्यभागी असलेल्या देवाच्या सिंहासनापासून जीवनाच्या पाण्याची नदी वाहते. प्रगडी 22:1. अनेक खोड असलेल्या वटवृक्षाप्रमाणे वडाचे झाड, जीवनाचे झाड नदीच्या दोन्ही बाजूस वाढते. त्याची 12 जातीची फळे आरोग्यवर्धक असून वृद्धावस्था, अनुच्चही आणि थकवा, क्षीण यावरती रामबाण उपाय आहेत. प्रगडी 22:2. उत्पत्ती 3:22. जे या झाडाची फळे खातात त्यांना विसावा घेण्यासाठी रात्रीची गरज नाही. प्रगडी 21:25. कारण नवीन पृथ्वीवर त्यांना कदापि थकवा भासणार नाही किंवा क्षीण येणार नाही. आमचे निरंतरचे गृह म्हणजे पृथ्वीवरती ग्रह आपलं या ठिकाणी कशा प्रकारचे असणार आहे. बायबल स्पष्ट करते की उद्धार पावलेले, तारण पावलेले ह्या पृथ्वीवर वस्ती करतील. मत्ते 5:5, स्तोत्र 37:9, 29, 115 आणि 16. त्याच्या पित्याच्या घरात राहण्यासाठी निवासस्थाने तयार करीन असे आश्वासन येशूने आपल्याला अनुयायांना दिले होते. योहान 14:1-3 मध्ये आपण पाहतो, आम्ही पाहिले आहे की नवीन यरुशलेमात पित्याचे सिंहासन आणि स्वर्गीय मुख्य कार्यालय कोठे आहे हे पवित्र शास्त्र दाखवते आणि ते या पृथ्वीवर खाली उतरेल. प्रगडी 21:2-3-5. शहरातील घर नवे यरुशलेम या नगराची अब्राहम वाट पाहत होता. इब्री 11:10. त्या विशाल आणि भव्य नगरी मध्ये ख्रिस्त महाल योहान 14:2 किंवा राहण्याच्या जागा तयार करीत आहे. ही खरी घरे आहेत. ग्रामीण घरे. उद्धार पावलेले लोक नवे यरुशलेम शहराच्या 4 भिंतीमध्ये स्वतःला कोंडून घेणार नाहीत. ते पृथ्वी व्यापून टाकतील. आपल्या शहरातील महालातून निघून ते ग्रामीण भागात जातील आणि तेथे ते त्यांच्या स्वप्नात असलेल्या घराचा नकाशा काढून ते बांधतील, पिकांची पेरणी करतील आणि त्यांची कापणी करून त्यांचे फळ खातील. येशया 65:21. आता आपण विस्ताराने या प्रसंगी या काही गोष्टी आपण समजून घेऊया आणि याचे स्पष्टीकरण आपण या प्रसंगी पाहूया. विशेष करून या ठिकाणी कालचा मुद्दा आपण एक पाहिलेला होता की तिसऱ्या स्वर्गापर्यंत हा जो मुद्दा आहे. कदाचित मी हा मुद्दा घेईन कारण पहिला स्वर्ग, दुसरा स्वर्ग, तिसरा स्वर्ग म्हणजे काय आहे. तर थोडस याचं देखील स्पष्टीकरण आपण या ठिकाणी उद्या पाहणार आहोत. आणि आजच्या या स्पष्टीकरणाला आपण सुरू करण्यासाठी आजचा जो भाग आहे, आज आपण नेमकं काय पाहणार आहोत, जे वाचलं त्यातून आपण काय शिकणार आहोत. तर देवाचे राज्य नवीन पृथ्वीवरती कसे असणार आहे हे आपण या प्रसंगी पाहणार आहोत. नवीन यरुशलेमचे वर्णन कशा प्रकारे करण्यात आलेले आहे हे देखील आपण पाहणार आहोत. त्याला मिळणारा प्रकाश म्हणजे सूर्य चंद्रा विना नसणार हे आपण पाहणार आहोत. नवीन यरुशलेम त्याची बांधणी कशी असणार आहे, त्या बांधणीसाठी काय काय घटक लागणार आहेत हे आपण विस्ताराने पाहणार आहोत. वेगवेगळ्या वेश्या आहेत. मौल्यवान रत्नांचा वापर केलेला आहे. ही रत्ने आणि वेशी यांचा खुलासा आपण आज पाहणार आहे आणि मोती याचा देखील अर्थ आपण बघणार आहे. नवीन पृथ्वीवरती आहार कसा असणार आहे, अन्न पाण्याबद्दल आपण वाचलो, तो आहार कसा असणार आहे हे आपण पाहणार आहोत. आणि आपली घरे कशी असतील नवीन पृथ्वीवरती हे आपण पाहणार आहोत. शहरातील घर आणि ग्रामीण घर याचा देखील आपण भाग पाहणार आहोत. आणि म्हणून आजच्या या स्पष्टीकरणाला आपण या ठिकाणी पाहूया.
आपलं मन, आपलं चित्त आजच्या ह्या तत्वाकडे आपण लावूया, कारण या गहन गोष्टी प्रगटीकरणातील पुस्तकातून गहन गोष्टी आपण शिकत आहोत. भौतिक वर्णन म्हणजे नवीन येरुशलेमसाठी, पृथ्वीसाठी समजण्यासाठी अलंकारिक भाषा वापरून नवीन पृथ्वी किती सुंदर आहे याचे कलात्मक वर्णन या प्रसंगी करण्यात आलेला आहे. योहान ते पाहत आहे, त्यात प्रत्यक्षात या ठिकाणी आपण असणार आहोत. नवीन येरुशलेम मध्ये आपण प्रवेश करणार आहोत. ह्या सर्व सुंदर गोष्टी वाचत असताना आपल्याला सुंदर वाटत आहे, चांगलं वाटत आहे, परंतु प्रत्यक्षात आपण त्या गोष्टीचा आनंद आपण या ठिकाणी घेणार आहोत. आता या नवीन नगरीला प्रकाश कुठून प्राप्त होणार आहे किंवा संपूर्ण पृथ्वीवर प्रकाश कुठून मिळणार आहे? तर आपणाला पृथ्वीवरील नवीन येरुशलेम परमेश्वराच्या येशूच्या प्रकाशाने सर्व पृथ्वी उजळून निघणार आहे. हे दृश्य पाहायला आपल्याला या ठिकाणी मिळेल. त्यात आताच्या प्रमाणे सूर्याची जशी चंद्राची या ठिकाणी ह्या सध्याच्या पृथ्वीला गरज आहे, तशी त्यावेळेला ती गरज नसणार आहे, कारण येशूचा प्रकाश संपूर्ण पृथ्वीवर पडलेला योहानाने पाहिलेला आहे आणि संपूर्ण पृथ्वी ही देवाच्या तेजाने उजळून निघणार आहे. हे चित्र डोळे दिपून टाकणारे असणार आहे आणि प्रत्यक्षात आपण ते या ठिकाणी पाहणार आहे. प्रगटीकरणाचा 21वा अध्याय 9 ते 11, 25 आणि 22वा अध्याय 5व्या वचनामध्ये या गोष्टी आपण या ठिकाणी पाहणार आहोत. या ठिकाणी त्याची बांधणी कशी असणार आहे, नवीन येरुशलेमची बांधणी कशी असणार आहे, नवीन या ठिकाणी त्या ठिकाणची नगरे कशी असणार आहेत, तर 12 रत्ने वेगवेगळ्या रंगाचे आहेत असे या ठिकाणी उल्लेख करण्यात आलेला आहे. 12 रत्नांचा वापर या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आपण ते या ठिकाणी वाचलेलं आहे. तर याचा अर्थ काय आहे, तर सिस्टर एलेन जी व्हाईट यांच्या द ग्रेट कॉन्ट्रावर्सी आणि अर्ली रायटिंग या पुस्तकामध्ये वर्णन करताना त्यांनी विविधता आणि एकता या रत्नांच्या द्वारे स्पष्टीकरण केलेलं आहे. प्रगटी 21, 19 आणि 20 ज्याप्रमाणे 12 रत्ने वेगवेगळ्या रंगाचे आहेत, प्रत्येक रत्नाचा एक एक विशेष असा या ठिकाणी अर्थ आहे. ही 12 रत्ने या ठिकाणी ज्या आहेत त्या प्रत्येक रत्नाचा एक विशेष अर्थ आहे. ती वेगवेगळ्या रंगांची आणि तेजाची आहेत. त्याचप्रमाणे तारण पावलेले लोक वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आलेले असतील. जसं त्या रत्नांचा वेगवेगळा या ठिकाणी स्पेसिफिक अर्थ आहे, रंग आहे, त्याप्रमाणे त्याचा अर्थ हा आहे की ते वेगवेगळ्या स्तरातून या ठिकाणी सर्व लोक येतील, पण ते ख्रिस्तामध्ये एक असतील. विविधता आणि एकता याप्रमाणे ते प्रभूमध्ये एक राहतील. अक्षय सौंदर्य एलेन जी व्हाईट वर्णन करताना त्या म्हणतात की जेव्हा देवाचे तेज शकेना ग्लोरी या रत्नावर पडते, तेव्हा त्यातून निघणारा जो प्रकाश इतका अद्भुत आहे की त्याची कल्पना मानवी डोळे करू शकत नाही. हे रत्न जणू काय आढळ राज्याचे प्रतीक आहे. अशा प्रकारे या ठिकाणी त्या रत्नांचा अर्थ आपण समजून घेऊ शकतो. आता रत्नांचे महत्व काय आहे? ही रत्ने इस्रायलच्या उच्च याजकाच्या हाय प्रिस्ट उरस्त्रांवर म्हणजे छातीवर ब्रेस्ट प्लेट असलेल्या रत्नांची आठवण करून देतात. याचाच अर्थ असा की ती रत्न जसं याजकाच्या छातीवरती या ठिकाणी मांडलेली होती, त्या वस्त्रावरती मांडलेली होती, त्याच प्रकारे त्याचा अर्थ हा आहे की हे दर्शवते की देवाचे लोक त्याच्या हृदयाच्या जवळ आहेत. देवाचे लोक किती जवळ आहेत? प्रगटीकरणाचा 21वा अध्याय आणि 21व्या वचनामध्ये या ठिकाणी पुढील मुद्दा जो आलेला आहे, सोन्याचे रस्ते आणि स्वच्छ काच या प्रकारे या ठिकाणी त्याचा उल्लेख आलेला आहे. प्रगटीकरणामधील अचूक आणि आध्यात्मिक अर्थ आपण याचा पाहत असताना शुद्धता, प्युरिटी, पृथ्वीवरील सोने हे अपारदर्शक या ठिकाणी आहे. सोन्याचा अर्थ पवित्र शास्त्रामध्ये शुद्धतेसाठी वापरण्यात आलेला आहे. म्हणजे पृथ्वीवरील जे सोने आहे ते अपारदर्शक आहे स्वर्गातल्या सोन्यापेक्षा. स्वर्गात दाखवलेले सोने काचेसारखे पारदर्शक आहे. याचा अर्थ असा की ते पूर्णपणे शुद्ध आहे, त्यात कोणताही दोष किंवा मिश्रण नाही. पृथ्वीवरल्या जसं सोन्यामध्ये मिश्रण केलं जातं तसं स्वर्गातल्या सोन्यामध्ये मिश्रण नाही. हे स्वर्गातील राहणाऱ्या रहिवाशांचे शुद्ध चारित्र्याचे प्रतीक दाखवण्यात आलेले आहे. शुद्ध चारित्र्य याच्यासाठी या ठिकाणी हा सोन्याचा
उल्लेख करण्यात आलेला आहे. म्हणजे शुद्ध चारित्र्य ज्यांनी प्रदान केलेलं आहे प्रभूसाठी, या ठिकाणी स्वतःला नम्र आणि लीन केलेलं आहे, ते लोक शुद्ध चारित्र्याचे नवीन पृथ्वीमध्ये, नवीन यरुशलेममध्ये प्रवेश करतील. दुसरा मुद्दा आपण पाहूया की देवाच्या गौरवाचे प्रतिबिंब. काचेचा उल्लेख या ठिकाणी योहानाने केलेला आहे. त्याला जे प्रगटीकरण झालं त्यामध्ये तो म्हणतो काचेसारखे रस्ते, म्हणजे देवाच्या प्रकाशाला परावर्तित ते करतात. तिथे सूर्याच्या प्रकाशाची गरज नाही, कारण सर्वत्र देवाचे तेज लखलखीत आहे. स्वर्गात सोने पायाखाली असेल, याचा अर्थ हे दर्शवते की आध्यात्मिक गोष्टींना देवाच्या राज्यात भौतिक गोष्टीपेक्षा कितीतरी जास्त महत्व आहे, कितीतरी जास्त महत्व आहे. आणि म्हणून या गोष्टी प्रतिकात्मक सांगण्यात आलेल्या आहेत. नगराची भिंत कशा प्रकारे या ठिकाणी होती? जास्पर रत्नांची बनलेली आहे, जी हिऱ्यासारखी चमकणारी आणि पारदर्शक आहे. आणि परिपूर्णता, नगराची रचना ही देवाच्या परिपूर्ण नियोजनाचे प्रतीक आहे. तिथे गोंधळ नाही, शिस्त नाही आणि सौंदर्य आहे पाहायला मिळते. या ठिकाणी आपण पाहतो या सर्व नवीन यरुशलेम मध्ये शिस्त पाहायला मिळते आणि सौंदर्य देखील आपल्याला पाहायला मिळते. थोडक्यात सांगायचे तर सिस्टर एलेन जी व्हाईट यांच्या मते हे वैभव केवळ पाहण्यासाठी नाही, तर ते देवाच्या अफाट प्रेमाची साक्ष आहे. अफाट प्रेमाची साक्ष सांगत आहे. सोन्याचे रस्ते आणि रत्ने हे दर्शवतात की जे लोक विश्वासात टिकून राहतील त्यांच्यासाठी देवाने मानवी कल्पनेपलीकडील सुंदर घर तयार केलेलं आहे. सुंदर या घरामध्ये आपण वास करणार आहोत, प्रवेश करणार आहोत आणि अनंत काळासाठी आपण प्रभू जवळ या ठिकाणी राज्य करणार आहोत. आता आपण या ठिकाणी मुख्य भागाकडे येत आहोत. प्रगटीकरणाचा 21वा अध्याय 12 आणि 14 वचनामध्ये वेशीबद्दल सांगण्यात आलेला आहे. आणि ही वेश मोत्याबद्दल या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे. एक एक वेश मोत्याचे असून नगरात प्रवेश करण्यासाठी 12 वेशी आहेत आणि ही वेश मोत्याची आहे. मोती याचा अर्थ काय आपण या ठिकाणी पाहणार आहोत, याचं स्पष्टीकरण बघणार आहोत. 12 वेशींचे वर्णन गौरवशाली करण्यात आलेले आहे. 12 वेशींचे वर्णन, याचे स्पष्टीकरण पाहत असताना एक एक वेश मोत्याचे आहेत. मोती म्हणजे शुद्धतेचे प्रतीक दाखवण्यात आलेलं आहे. प्रगटीकरणाचं 21वा अध्याय आणि 21व्या वचनामध्ये सिस्टर एलेन जी व्हाईट यांच्या लिखाणानुसार मोती म्हणजे येशू ख्रिस्ताच्या त्यागाचे आणि शुद्धतेचे प्रतीक मानले आहे. ज्याप्रमाणे शिंपल्याला जखम झाल्यावर उल्लेख आलेला आहे, आपण पाहतो की वाचनामध्ये शिंपल्याला जखम झाल्यावर त्यातून मोत्याची निर्मिती होते, त्याचप्रमाणे ख्रिस्ताच्या बलिदानाद्वारे आणि कष्टाद्वारे विश्वासणाऱ्यासाठी स्वर्गाचे द्वार उघडले गेले आहेत. आता इस्रायलच्या 12 वंशांची नावे आपण पाहणार आहोत. 12 वेशी, 12 वंश आपण त्याबद्दल या ठिकाणी पाहत आहोत. वेशीबद्दल आपण अभ्यास पाहत आहोत. प्रत्येक वेशीवर इस्रायलच्या 12 वंशापैकी एकाचे नाव लिहिले आहे. प्रतीक काय आहे? काय प्रतीक आहे? हे दर्शवते की जुन्या करारातील विश्वासणारे आणि देवाचे निवडलेले लोक हे त्या राज्याचा अविभाज्य भाग आहेत. देवाने इस्रायलास दिलेली वचने नवीन यरुशलेम मध्ये पूर्णत्वास गेलेली पाहायला मिळत आहे. ज्या प्रकारे परमेश्वराने आपणाला अभिवचन दिलं होतं की माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत आणि आपण त्या घरामध्ये वास्तव करत आहोत, हे या ठिकाणी पूर्णत्वास गेलेलं आपणाला पाहायला मिळत आहे. वेशींची दिशा, सार्वत्रिक प्रवेश, पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण प्रत्येकी 3 वेशी आहेत. ह्या सर्व अभ्यासातून हे स्पष्ट होते की विश्वासणाऱ्यांसाठी देवाच्या आमंत्रणाचे प्रतीक आहे. ज्या वेशी दाखवलेल्या आहेत आपणाला, त्या वेशी हे दाखवतात की जगातल्या सर्व विश्वासू लेकरांसाठी आमंत्रण या प्रसंगी त्यांना देण्यात आलेलं आहे. जगाच्या कानाकोपऱ्यातून प्रत्येक राष्ट्र, कुल, भाषा, वंश या सर्व लोक समूहातून लोक नवीन पृथ्वीवरती, नवीन यरुशलेम मध्ये व स्वर्गात या प्रसंगी असतील. वेशी कधी बंद केल्या जाणार नाहीत. प्रगटीकरणाचा 21वा अध्याय आणि 15व्या वचनामध्ये आपल्याला असे सांगण्यात आलेलं आहे. प्रगटीकरणाचा 21वा अध्याय आणि 15वं वचन आपण या ठिकाणी वाचूया. जो माझ्याबरोबर बोलत होता
त्याच्या जवळ नगरीचे, तिच्या वेशींचे व तिच्या तटाचे मोजमाप घेण्यासाठी सोन्याचा बोरू होता. या प्रसंगी आपण पाहत आहोत की वेशी कधी बंद केल्या जाणार नाहीत. प्रगट 21:15 म्हणजे हे देवाच्या दयेचे द्वार नम्र अंतःकरणासाठी नेहमी उघडे या ठिकाणी असेल. वेशीवर 12 देवदूत उभे आहेत. सिस्टर एलेन जी व्हाईट या देवदूताबद्दल सांगताना म्हणतात की हे देवदूत गेट जवळ स्वागत करते म्हणून उभे या ठिकाणी आहेत. स्वागत करते म्हणून ते उभे राहिलेले आहेत. हे देवदूत तारण पावलेल्या बहीण भावांचे, विश्वासकांचे स्वागत आनंदाने करत गेट जवळ उभे आहेत. हे देवदूत पृथ्वीवर ज्या लोकांनी सेवा केली त्यांचे प्रतिनिधी म्हणून उभे राहतील. ज्यांनी प्रामाणिकपणे या पृथ्वीवरती सेवा केली, विश्वासाने देवाचं वचन जगामध्ये पोहोचवलं, त्या प्रत्येकाचे प्रतिनिधी म्हणून हे देवदूत उभे आहेत. वेशी आणि भिंतीचा पाया या प्रसंगी एक मुद्दा आलेला आहे. वेशी आणि भिंतीचा पाया हे एकतेच प्रतीक दाखवण्यात आलेलं आहे. जिथे वेशी इस्रायलच्या 12 वंशाचे प्रतिनिधित्व करत आहेत वेशी, तसेच तिथे भिंतीचा पाया 12 प्रेषितांचे प्रतिनिधित्व करत आहे. वेशी 12 आणि भिंतीचा पाया 12 म्हणजे इस्रायलच्या 12 वंशांचे प्रतिनिधित्व आणि 12 प्रेषितांचे प्रतिनिधित्व करत आहेत. जुन्या करारातील 12 वंश आणि नवीन करारातील 12 प्रेषित यांच्यातील एकतेचे प्रतीक दाखवण्यात आलेले आहे. विलक्षण असा या ठिकाणी हा संदर्भ जोडण्यात आलेला आहे. संपूर्ण मानवजातीचा इतिहास ज्यांनी विश्वासात घालविला ते सर्व या ठिकाणी एकत्रित परमेश्वराबरोबर नवीन पृथ्वीमध्ये देवाबरोबर राज्य करतील आणि देवाची स्तुती करतील. आता थोडक्यात सांगायचे म्हणजे महान संघर्ष या पुस्तकानुसार या 12 वेशी हे सिद्ध करतात की स्वर्गाचे राज्य सर्वांसाठी खुले आहे, पण त्यातून प्रवेश करण्यासाठी येशू ख्रिस्ता समान चारित्र्य असणं आवश्यक आहे, जे त्या शुद्ध मोत्याप्रमाणे निष्कलंक आहे. चारित्र्य आणि आपलं कॅरेक्टर परमेश्वराच्या संगतीत राहून जर आम्ही पवित्र आणि शुद्ध राखतो तर नक्की आपण या वेशींमधून प्रवेश करून आपण त्या सुंदर नगरीमध्ये प्रवेश करणार आहोत. तिसरा मुद्दा आपण या ठिकाणी पाहणार आहोत की अन्न पाण्याचा पुरवठा कसा असेल. या नवीन पृथ्वीवरती आपण राहत असताना, नवीन नगरांमध्ये राहत असताना अन्न या ठिकाणी पाण्याचा पुरवठा कसा असणार आहे. प्रकटीकरणाचा 22वा अध्याय आणि पहिल्या वचनानुसार नवीन पृथ्वी आणि नवीन यरुशलेम मधील अन्न पुरवठा हा केवळ शारीरिक भूक भागवण्यासाठी नसून ते आध्यात्मिक आणि शारीरिक आरोग्याचे प्रतीक असेल. या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे की प्रकटीकरण याचा 22वा अध्याय आणि पहिलं वचन आपण वाचत आहोत. नंतर त्याने देवाच्या व कोकऱ्याच्या राजासनातून निघालेली नगरीच्या मार्गावरून वाहणारी जीवनाच्या पाण्याची स्फटिकासारखी नितळ नदी मला दाखवली आहे. आता द ग्रेट कॉन्ट्रावर्सी आणि अर्ली रायटिंग या पुस्तकामधील संदर्भानुसार सुंदर स्पष्टीकरण आणि माहिती आपल्याला मिळते. ती म्हणजे जीवनाच्या पाण्याचा प्रवाह, जे आपण वचन वाचलं, द रिव्हर ऑफ लाईफ. प्रकटीकरण 22:1 प्रमाणे देवाच्या आणि कोकऱ्याच्या राजस्थानापासून स्फटिकासारखी स्वच्छ जीवनाच्या पाण्याची नदी वाहत होती. जीवनाचे झाड त्या ठिकाणी होते, द ट्री ऑफ लाईफ. नदीच्या दोन्ही काठावर जीवनाचे झाड आहे, ज्याला 12 महिने 12 प्रकारची प्रत्येक महिन्यात फळे लागतात. ही झाडे नवीन महिन्याला नवीन फळे देतात. हे फळ खाल्ल्याने कधी शरीरातील शक्ती कमी होणार नाही की मनुष्य आजारी पडणार नाही. तो या ठिकाणी धष्टपुष्ट राहील आणि त्याची प्रकृती चांगली राहील. प्रत्येक महिन्याला हे जे झाड आहे प्रत्येक महिन्याला एक एक फळ आपणाला देणार आहे. किती सुंदर असा अनुभव या ठिकाणी असणार आहे. त्या फळामुळे अशक्तपणा, कमजोरपणा किंवा आपणाला विकनेसपणा येणार नाही. त्याबरोबर पानांचे महत्व आहे. या ठिकाणी नवीन पृथ्वीमध्ये आम्ही प्रवेश करणार आणि ज्या झाडाचं फळ करणार त्या झाडाच्या पानांचं काय महत्व आहे. नवीन पृथ्वीवरील, शुद्ध पृथ्वीवरील झाडांची पाने राष्ट्राच्या आरोग्यासाठी आहेत. याचाच अर्थ असा की नवीन पृथ्वीवर आजार नाही. ही पाने म्हणजे देवाच्या बुद्धीचे आणि सानिध्याचे प्रतीक या ठिकाणी असेल. आता अन्नाचे स्वरूप कसे असेल.
तर अन्नाचे स्वरूप हे आदामाच्या काळातील मूळ बागेसारखे असेल. आदामाला ज्या वेळा परमेश्वराने उत्पन्न केलं आणि ज्या बागेमध्ये ठेवण्यात आलं होतं, त्या बागेमध्ये जी फळं खाण्यात त्याला देण्यात आली होती पाप होण्याआधी, त्याच प्रकारे या ठिकाणी अन्नाचं या ठिकाणी काय करण्यात येईल, अन्न पुरवण्यात येईल, फळे देण्यात येतील, अशा प्रकारे या ठिकाणी अन्नाचे स्वरूप असेल. आता त्या ठिकाणी आहार कसा असणार आहे, तर आपण बघूया की शाकाहार असणार आहे. शाकाहार पूर्णपणे आपणाला या ठिकाणी निसर्गातील फळावरती अवलंबून आणि निसर्गातील काही गोष्टीवरती अवलंबून आपण या ठिकाणी असणार आहे. मांसाहार त्या ठिकाणी नसणार आहे. तिथे कोणत्याही प्रकारची हिंसा व मृत्यू नसल्यामुळे, कारण नवीन पृथ्वीवरती आपण ज्या वेळेला पदार्पण करणार त्यावेळेला त्या ठिकाणी हिंसा नाही, मृत्यू नाही. त्यामुळे मांसाहार पूर्ण बंद असून लोक झाडाची फळे, सुकामेवा आणि धान्य यांचा आहारात समावेश करतील. किती सुंदर या ठिकाणी आपल्याला या आहाराबद्दल सांगण्यात आलेलं आहे. आता सिस्टर एलेन जी व्हाईट यांच्या मते तिथे लोक स्वतः द्राक्षमळे लावतील आणि त्यांचे फळे खातील. या प्रसंगी ते काय करणार आहेत याच्याविषयी या ठिकाणी आपण पुन्हा एक वेळेस या मुख्य मुद्द्याकडे येऊया आणि लोकांचं राहणीमान कसं असेल यासाठी आपण या मुद्द्याकडे आपण आकर्षित होऊया. आमचे निरंतरचे गृह बायबल स्पष्ट करते की उद्धार पावलेल्या या पृथ्वीवर वस्ती करतील. उद्धार पावलेले त्यांच्या पित्याच्या गृहात राहण्यासाठी निवासस्थाने तयार करीन असे आश्वासन येशूने आपल्याला अन्वयाने दिले. योहान 14:1-3 मध्ये परमेश्वराने ज्या प्रकारे आपल्याला अगोदरच आपल्याला एक आश्वासन देण्यात आलेलं होतं की माझ्या पित्याच्या घरात राहण्याची जागा पुष्कळ आहेत आणि त्या प्रकारे आपण नवीन पृथ्वीवरती वास करणार. नवीन पृथ्वीवरती वास करत असताना आपलं घर कसं असणार आहे, गृह कसं असणार आहे. तर या ठिकाणी शहरातील घर नवी यरुशलेम या नगराची अब्राम वाट पाहत होता. इब्रिकरास पत्र याचा 11 आणि 10 वचनामध्ये अब्रामाला या ठिकाणी आपण पाहतो की दृष्टांत झालेला आहे आणि दृष्टांतात त्याने नवीन घराची अपेक्षा केलेली आहे. नवीन घरामध्ये प्रवेश करण्यासाठी त्याचा या ठिकाणी जो जीव आहे तो उत्सुक झालेला आहे, त्याचा आत्मा उत्सुक झालेला आहे. शहरातील घर म्हणजे काय, तर नवे यरुशलेम या नगराची अब्राम वाट पाहत होता. नवीन यरुशलेम बद्दल आणि जे आपण आता शिकत आहोत नवीन पृथ्वी नवीन यरुशलेम त्याबद्दल योहानाला उत्कंठा होती. ज्या प्रकारे योहानाला परमेश्वराने मार्गदर्शन केलं, ज्या प्रकारे योहानाला पाचारण करण्यात आलं, त्यावेळेला त्याने जे त्याचं राहत्याला घर होतं त्याने ते सोडलं. म्हणजे पृथ्वीवरल्या घरापेक्षा स्वर्गातल्या घराला या ठिकाणी स्वर्गातल्या घरामध्ये जाण्यासाठी अब्राहम उत्सुक आहे आणि त्या नवीन यरुशलेम बद्दल सांगण्यात आलेलं आहे. म्हणून शहरातील घर असा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे. त्या विशाल आणि भव्य नगरीमध्ये ख्रिस्त महालामध्ये असलेलं त्याने पाहिलेलं आहे. योहान 14:2 किंवा राहण्याची जागा तयार करीत आहे, ही खरी घरे आहेत. अब्रामाने जगातल्या गोष्टीला प्राधान्य न देता देवाच्या घराला त्याने अधिक प्राधान्य दिले, स्वर्गातल्या घराला अधिक प्राधान्य दिले. आणि या ठिकाणी आपण शेवटचा भाग पाहत असताना ग्रामीण घरे याचा अर्थ काय, उद्धार पावलेले लोक नवे यरुशलेम शहराच्या 4 भिंतीमध्ये स्वतःला कोंडून घेणार नाहीत. म्हणजे ज्यावेळेला आपण नवीन पृथ्वीमध्ये आपण प्रवेश करू तेव्हा कायमच आपण या ठिकाणी स्वस्थ राहणार नाही. आपण स्वर्गामध्ये कायमच आपण या ठिकाणी स्वस्थ बसणार नाही. तर पृथ्वीवरती आपण काय करू, तर ग्रामीण म्हणजे जसं आदामाला बागेमध्ये ठेवण्यात आलं होतं, एदेन बागेमध्ये तो जसं या ठिकाणी राहत होता, निसर्गरम्य वातावरणात राहत होता. म्हणजे ह्या निसर्गातून तो या ठिकाणी परमेश्वराची स्तुती करत होता. त्याच प्रकारे पुन्हा आम्ही निसर्ग वातावरणामध्ये राहून देवाची स्तुती करणार, आम्ही कष्ट करणार आणि या ठिकाणी ग्रामीण भागात जातील आणि तेथे ते त्यांच्या स्वप्नात असलेल्या घराचा नकाशा काढून ते बांधतील, पिकांची पेरणी करतील आणि त्यांची कापणी करून त्यांचे फळ खातील. यशाया 65:21 वचन. पृथ्वीवरती आपण सर्वजण या ठिकाणी कष्ट करणार आहोत. जे नवीन यरुशलेममध्ये जातील, नवीन पृथ्वीवर जे राहतील
ते कष्ट करतील आणि कष्ट करून ते फळ खातील, अशा प्रकारचा अनुभव या नवीन पृथ्वीमध्ये असणार आहे. अशा प्रकारे या ठिकाणी आपण या सर्व माध्यमातून आज आपण या ठिकाणी पाहिलेलं आहोत. नवीन यरुशलेम मध्ये या ठिकाणी त्याची रचना कशी असणार आहे, त्या 12 वेशी या ठिकाणी आपण पाहिलेल्या आहेत. रत्नांचा अर्थ आपण या प्रसंगी पाहिलेला आहे आणि त्याची बांधणी कशी या ठिकाणी आहे, अन्न पुरवठा कसा या ठिकाणी आहे आणि आमचे घर कशा प्रकारे असणार आहे, असा सुंदर अनुभव या नवीन पृथ्वीमध्ये आपण गेल्यानंतर उपभोगणार आहोत, आपण घेणार आहोत. आज हे सुंदर सत्य परमेश्वराने आम्हाला देव केलेलं आहे. जे प्रभूमध्ये विश्वासाने जीवन जगत आहेत, विश्वासाने या ठिकाणी प्रभूची सेवा करत आहेत आणि ज्यांनी शुद्ध चारित्र्य राखलेलं आहे, आपल्या मुखामध्ये कपट नाही आणि प्रभूची जी सेवा प्रामाणिकपणे बजावत आहेत, त्यांना या ठिकाणी परमेश्वर अशा नवीन घरामध्ये प्रवेश या ठिकाणी देत आहे आणि या ठिकाणी उद्धार पावलेले, तारण पावलेले, ज्यांनी प्रभूसाठी निष्ठावंत राहून सेवा केली, त्यांना या नवीन पृथ्वीमध्ये, नवीन यरुशलेममध्ये अनंत काळासाठी जागा आहे. अशा प्रकारे नवीन या पृथ्वीवरती आपण राहत असताना देवाची सेवा करण्याचा आणि देवाबरोबर राहण्याचा मान आपणाला मिळत आहे. अशा प्रकारे आपण आज या ठिकाणी आपण शिकलेलो आहोत. नवीन पृथ्वी आणि या सर्व नवीन घडामोडी होत असताना आगाऊच परमेश्वराने आम्हाला ही माहिती पवित्र बायबलमध्ये सांगितलेली आहे आणि त्याप्रमाणे आपण वाटचाल करूया. आज हे सत्य अनेकांपर्यंत आपण पोहोचवलं पाहिजे. आज या ठिकाणी आपण अनेकांना देवाचं वचन आपण ज्यावेळा सांगतो, त्यावेळा हे सत्य या ठिकाणी माहिती आणि सत्य तत्वाद्वारे लोकांना प्रभूकडे विश्वासामध्ये आणणं, ही जबाबदारी तुमच्यावर माझ्यावर आहे. परमेश्वर तुम्हा सर्वांना आजच्या प्रभात भक्तीमध्ये आशीर्वादित करो आणि विशेष करून ह्या अभ्यासाच्या द्वारे परमेश्वर तुम्हाला भरपूर आशीर्वादित करो. उद्या देखील आपण या ठिकाणी सुंदर भाग पाहणार आहोत. नवीन पृथ्वीवरील जीवन आपलं कसं असणार आहे, देव आणि ख्रिस्त यांच्या बरोबर आपण राज्य करणार आहोत. नवीन पृथ्वीवरील शारीरिक कामे कशी असणार आहेत आणि नवीन पृथ्वीवरील सामाजिक जीवन आपलं कसं असणार आहे, मित्रमंडळी आणि कुटुंब, ज्या प्रकारे आपण आता ह्या पृथ्वीवरती राहत आहोत त्याच्यापेक्षा पवित्र जीवन आपण स्वर्गातल्या आणि पृथ्वीवर नवीन या ठिकाणी पृथ्वीवरती आपण कशा प्रकारे राहणार आहोत याचं स्पष्टीकरण आपण उद्या बघणार आहोत. सुंदर अशी या ठिकाणी माहिती आपल्याला आज या माध्यमातून मिळत आहे. म्हणून मी प्रभू येशू ख्रिस्ताचे मनापासून आभार मानतो आणि आजच्या या प्रभात भक्तीमध्ये तुम्हा सर्वांचे आभार मानतो. परमेश्वर तुम्हाला आजचा दिवस आशीर्वादित करो. आजचा दिवस तुमच्या सर्व लेकरा बाळांना परमेश्वर आशीर्वादित करो. थँक्यू सो मच.